नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी आहे स्नेहल आणि हा चॅनल आहे दांगट फॅमिली इन युरोप. तर आम्ही इथे जर्मनीमध्ये राहतो आणि मी आणि माझी फॅमिली म्हणजे हे जे तुम्ही बघताय तर आणि तिकडे सुद्धा तर आम्ही जर्मनीमध्ये राहतो आणि इथून आम्ही वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असतो ज्याच्यामधून काहीतरी नवीन माहिती मिळेल आपल्या लोकांना आणि त्याचबरोबर इथले ट्रॅव्हल किंवा लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीज ह्या गोष्टीसुद्धा आम्ही घेऊन येत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एका जर्मन सुपर मार्केटमध्ये नेणार आहोत. तर याच्या आधीच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला ग्रॉसरी दाखवली होती घरी आणलेली. तर त्यावेळी मी म्हणाले होते की आम्ही तुम्हाला जर्मन सुपर मार्केटमध्येच घेऊन जाऊ, तिथं दाखवू कसं असतं. तर तसंच आम्ही आज प्लॅन केलेला आहे आणि पूर्ण सुपर मार्केट दाखवता येणार नाही आहे कारण एका वेळी एवढं कव्हर करणं शक्य नाही आहे. त्यामुळं काही सेक्शन्स आम्ही तिथले दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पुढे पाहत राहा. तर आपण सुरुवात करूयात भाज्यांच्या सेक्शनपासून. भाज्या इथे आयात केल्या जातात. इथे भाज्यांचं पिकवण्याचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे इथं डिपेंडंट राहावं लागतं आजूबाजूच्या देशांमध्ये भाज्यांसाठी. आता इथे तुम्ही पाहाल तर ब्रोकोली दिसतोय आणि किमतीसुद्धा तुम्हाला दिसतच असतील. तर ह्या युरोमध्ये किमती आहेत. तर हा आहे फ्लॉवर खूप फ्रेश आणि छान मिळतो. इथं मला एकाही सुपर मार्केटमध्ये पिवळा पडलेला, आळ्या असलेला फ्लॉवर आजपर्यंत तरी अजून पाहायला मिळालेला नाही आहे. कोबीसुद्धा कधीही पांढरा पिवळा झालेला, शिळा झालेला असा नाही बघितलेला. कोबीचा जर तो प्रकार बघू शकता तुम्ही, इथे एक पर्पल कलरचा सुद्धा कोबी आहे. त्यानंतर इथे काही हे कांद्याची पात आहे. तर ही कांद्याची पातसुद्धा साईज तुम्हाला मी म्हणल्याप्रमाणे की भाज्या काही खूप मोठ्या मोठ्या साईजच्या असतात. तर ते तुम्ही बघू शकता. मुळ्याचे सुद्धा प्रकार इथे आहेत. अगदी आपल्यासारखा म्हणजे आपल्या इथे जसं उगवतो तसा सुद्धा मुळा मिळतो, फक्त साईज त्याची मोठी असते. बीट एकदम फ्रेश असं, खूप असं ज्युसी आणि गोड. तर सॅलडवर इकडं खूप भर असतो. खूप छान असे फ्रेश असे सॅलड मिळतात. त्यानंतर कांद्याच्या प्रकारांमध्ये बरेच प्रकार आहेत. इथे आता 3 किंवा 4च प्रकार दिसत आहेत, पण तरी मी बाकी सुपर मार्केट्समध्ये पाहिले की आणखी प्रकार आहेत. एकदम मोठ्या साईजचे सुद्धा असतात. त्यानंतर गाजरासारख्या आकाराचे सुद्धा लांब असे थोडे कांद्याची साईज तसेही कांदे आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की लसूण, आलं, हळकुंड, ओली हळकुंड ह्या गोष्टीसुद्धा इथे मिळतात. आणि त्याचबरोबर रताळंसुद्धा मिळतं. बटाटे तर म्हणजे खूप जास्त प्रमाणात इकडे बटाटे मिळतात. आता तुम्ही पाहू शकता की इथे भोपळ्यांचे प्रकारही खूप आहेत. भोपळे, नंतर हे सॅलडचे काही गड्डे आहेत. ढोबळी मिरची, वांग, झुकिनी, त्यानंतर इथे आहे गाजर. आता हे जे दिसतंय हे आहे एग प्लांट, म्हणजे हे वांग्याच्याच एक प्रकार आहे. आणि इथे काही शेंगासुद्धा आहेत. तुम्हाला माहितीच असेल की टोमॅटोच्या खूप प्रकार असतात, खूप जाती आहेत. तर इथे देखील बरेचसे टोमॅटोचे प्रकार पाहायला मिळतात. आता वळूयात फळांकडे. तर फळांमध्ये सुद्धा भरपूर प्रकार इथे आहेत आणि असतात. आणि सफरचंद हे खूप रेडिली अवेलेबल असतं आणि त्यातही बरेच प्रकार असतात. त्याचप्रमाणे अननस, किवी, ड्रॅगन फ्रूट, केळी अशी सुद्धा भरपूर फळं इथे मिळतात. आणि काय होतं की पालेभाज्या नसल्यामुळे, म्हणजे इथे तेवढं उपलब्ध नसल्यामुळे आम्ही तरी फळांवर जास्त भर देतो आहे, म्हणजे योग्य ते न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळावेत म्हणून फळं भरपूर खात असतो आम्ही. आता हे आहेत नट्स. आणि हे जर बघाल तर तुम्ही आपल्या भुईमुगाच्या शेंगा आहेत, पण ह्या जसं गावाकडे उकडून वाळवून ठेवतात ना तशा असतात. आणि हे अक्रोड आहेत. अक्रोडसुद्धा भरपूर मिळतात आणि अगदी आम्ही तर काही ठिकाणी झाडांचे काढूनसुद्धा खाल्लेले आहेत. आता इथून सुरू होतं आहे तो चीजचा पूर्ण सेक्शन. आणि चीजचे प्रकार बघाल तर भरपूर प्रकारचे चीज आहेत. म्हणजे एखादा माणूस
कन्फ्यूज होऊन जाईल एवढे प्रकार आहेत. आधी अभ्यास करावा लागतो कुठलं चीज काय कसं, त्यानंतर आपण हे घेऊ शकतो. कारण आपण शक्यतो काय केलेलं असतं की एक मोजकेच प्रकार आपल्याला माहिती असतात जेव्हा आपण भारतात चीज घेतो आणि खातो तेव्हा. पण इथे इतके प्रकार असतात की ते कळायला थोडं अवघड असतं. तर एक सोप्या ह्याच्यात म्हणजे सांगते, एक 3-4 प्रकार असतात. हार्ड चीज, सेमी हार्ड, सॉफ्ट आणि सेमी सॉफ्ट. तर हार्ड म्हणजे ते किसूनच वापरावं लागतं, मोठे ब्लॉक्स असतात आणि ते इटालियन डिशवरती वरतून असे घातले जातात. तर सेमी हार्ड म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं घट्ट असं, जे सँडविचेसमध्ये, सॅलडमध्ये, काही स्नॅक्समध्ये वापरले जातात. त्यानंतर सॉफ्ट म्हणजे चीज स्प्रेड वगैरे सँडविचला वगैरे आपण जे लावतो किंवा कधीकधी केकच्या क्रीमसाठी सुद्धा वापरलं जातं, चीज केक वगैरे जो असतो त्याच्यामध्ये. तर ते असतात सॉफ्ट चीज. आणि सेमी सॉफ्ट म्हणजे अगदी बेकिंगचे जे डिशेस असतात, बेक्ड व्हेजिटेबल्स वगैरे त्याच्यात किंवा सॅलड्समध्ये, पिझ्झावरती, त्याच्यावरती मग सेमी सॉफ्ट असतं. तर हे असे काही चीजचे प्रकार असतात जे वाचून अभ्यास करून बघूनच घेतलेले कधीही इथे बेटर. आता पुढचा सेक्शन आहे तो म्हणजे बेकरीचा. तर इथे प्रत्येक सुपर मार्केटमध्ये बेकरी सेक्शन असतो. आणि बेकरी सेक्शनमध्ये म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की जर्मनीमध्ये बेकिंग आणि बेकरी प्रोडक्ट्स हे खूप जास्त प्रमाणात असतं आणि खूप भारी क्वालिटीचे इथे बेकरी प्रोडक्ट्स मिळतात. तर त्याच्यामध्ये असतात केक्स, वेगवेगळ्या प्रकारचे कुकीज, बिस्किट्स, त्यानंतर ब्रेड्स असतात. फेमस म्हणजे इथलं हे क्रोसो जे तुम्हाला आता दिसतंय ते. त्यानंतर केकचे तर अनेक प्रकार इथे असतात. तर हे असे खूप छान आणि खूप युनिक आणि हे इथे फ्रेश असे बनवले जातात. सकाळच्या वेळी जर आपण इथे गेलो तर तिथे इतका सुंदर सुवास असतो की त्याच्यावरून कळतंच की हे आत्ता फ्रेश असे बनवलेले आहेत. आता हे तुम्हाला इथे ऑलिव्हज दिसत असतील. तर ऑलिव्ह तसेही खातात किंवा पिझ्झावर वगैरे टॉपिंग्स लावलेले तुम्ही पाहिलेच असतील. तर हे असे ऑलिव्हज इथं बऱ्याच प्रमाणात मिळतात. आता हे हर्ब्स आहेत. तर जसं आपण कोथिंबीर, कढीपत्ता किंवा पुदिना असा वापर करतो, तर तसं इथं वेगवेगळ्या प्रकारचे हर्ब्सचा वापर केला जातो. हे तुम्ही पुढे पाहताय हे वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम आहेत. तर मी सुद्धा इंडियामध्ये असताना एक आपण टिपिकल 1-2 प्रकारचे मशरूम पाहिलेले असतात किंवा करतो आपण कधीतरी क्वचित काहींच्या घरी. पण इथे मात्र भरपूर प्रकार आहेत मशरूममध्ये सुद्धा. तर हे मशरूमसुद्धा पाहून कुठल्या पद्धतीच्या मशरूमचं काय बनवायचं ते बघूनच घ्यावे लागतात. आता हे जे ब्रेडचे प्रकार आहेत, तर हे सुद्धा एक ऑप्शन आहे इथं ब्रेड्स किंवा बेकरी पदार्थांचा. फक्त हे असं असतं की हे फ्रेश बनवलेले नसतात आणि जसं आपल्याकडे पॅकिंगमध्ये असतात ना ब्रेड किंवा केक, तर त्या प्रकारे हे असतं. हे फ्रेश बनवलेले नसतात, पण ह्याच्यावर कधीपर्यंत हे खायचे त्याची एक्सपायरी असते. आणि याच्यात पण केक, क्रोसो, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड असे सगळेच इथं बेकरीचे आयटम पॅकिंगमध्ये सुद्धा मिळतात. आता हा आहे पाण्याचा सेक्शन किंवा वेगवेगळे ज्युसेस पण इथं आहेत. तर हे समोर जे आहेत हे सिरप आहेत. तर इथं काही बेरीजचे सिरप आहेत, लिंबाचं आहे. त्यानंतर पाण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर काही मिनरल वॉटर आहे, नॉर्मल पाणीसुद्धा इथे आहे. तर पाण्याचं म्हणाल तर इथे जर्मनीमध्ये घरातील नळांमधलं पाणी पिलं जातं आणि ते एकदम सेफ असतं, फ्रेश असतं आणि त्याचं काहीही कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही किंवा पचायला जड वगैरे असं नसतं. सगळ्या नळांना सारखंच पाणी येतं, म्हणजे प्यायच्या पाण्याची टाकी वेगळी किंवा वापरायची वेगळी असं काहीही नसतं. तर घरात कुठल्याही नळाचं पाणी इथे पिऊ शकतात लोक. त्यानंतर हे तुम्ही पाहताय हे वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस आहेत. तर काही टेट्रा पॅकमध्ये आहेत, काही बॉटल्समध्ये आहेत. तर चहाचा सेक्शन हा आहे आणि इथले जे हे चहा पावडर दिसत आहेत, तर हे वेगळे प्रकारचे ग्रीन टीसाठीचे आहेत. तर शक्यतो हे गरम पाण्यात घालून पिलं जातं.
आणि इथे आसाम किंवा दार्जिलिंगचे हे जे बॉक्स दिसत आहेत, तर हे सुद्धा गरम पाण्यात घातल्यावर आपल्या इथं जसं कोरा चहा असतो तसं हे लागतं. इतकं स्ट्रॉंग नसतात ते त्या चहा पावडर. आणि ह्या पावडर वापरून आपण घरी जसा गरम पाण्यात चहा पावडर साखर उकळून जो चहा करतो तर तसा याचा होत नाही. त्यामुळे चहा पावडर घ्यायला इंडियन स्टोअरला जावं लागतं. पण हे ग्रीन टीचे बरेच प्रकार इथं असतात. म्हणजे आजारी पडलं तरी इथे वेगवेगळ्या प्रकारचे आल्याचे किंवा मसाल्यांचे असे टी मिळतात. तर हा सेक्शन आहे कॉफीचा. आणि कॉफीमध्ये सुद्धा खूप टाईप्सच्या कॉफी आहेत, वेगवेगळे ब्रँड आहेत आणि खूप टेस्टी असते इथली कॉफी असं ऐकण्यात आहे. आम्ही अजून इथली टेस्ट केलेली नाही आहे, कारण इथे सुद्धा आम्ही नेसकॅफे किंवा ब्रू ह्याच ब्रँड्सच्या घेऊन त्याचेच बनवत असतो. पण ह्या ज्या तुम्हाला आता दिसत आहेत हे सुद्धा खूप छान असतात. आणि बरीच लोक आपल्या इथून जेव्हा जातात तेव्हा म्हणजे इंडियाला जाताना सुद्धा घेऊन येतात ह्या कॉफी. तर छान असतात. तर कधीतरी आम्ही घेऊन इथले टेस्ट करूच. त्यानंतर इथे आहे डेअरीचा सेक्शन. तर डेअरीमध्ये दही किंवा बटरचे वेगळे वेगळे प्रकार, त्यानंतर जाड असं दूध, टेट्रापॅकमध्ये जे दूध वापरलं जातं ते 1.5 किंवा 3% फॅटवालं असतं. पण इथे ह्या डेअरी सेक्शनमध्ये छोट्या छोट्या बॉटल्स असतात ज्याच्यात भरपूर जास्त फॅटचं म्हणजे 30% वगैरे फॅटचं दूध मिळतं. त्यानंतर दह्याचेही बरेच प्रकार असतात. फ्लेवर्ड गोड असं दहीसुद्धा इथे मिळतं. काही इथे दुधाच्या कॅन्स किंवा टेट्रा पॅक्स दिसतील तुम्हाला. बटरचेही बरेच प्रकार असतात. चीजचे सुद्धा प्रकार इथे ठेवलेले असतात. आता हे जे दिसतं आहे हे एक रेडी टू कुक फूड आहे. म्हणजे जे हाफ कुक किंवा अर्धवट बनवलेलं असतं आणि घरी जाऊन तुम्ही त्याला थोडंसं कुक करून ते तयार होतं किंवा गरम करून ते फक्त खातात. तर ते हे प्रकार होते. त्यानंतर हे समोर जे दिसतं आहे हा पास्त्याचा प्रकार आहे. तर हे फ्रेश असे पास्ते असतात म्हणजे पिठापासून बनवलेले जे न वाळवलेले असे पास्त्याचा प्रकार आहे तो हा. हे गरम पाण्यात उकडून त्याच्यात मग सॅलड घालून किंवा इथे वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टो किंवा पेस्ट अशी मिळते तुळशीची किंवा टमॅटोची. तर ते घालून हे असे पास्ते बनवले जातात. तर हे फ्रेश पास्त्याचे प्रकार आहेत. त्यानंतर हे जो पास्त्याचा प्रकार समोर दिसतोय तर हे ड्राईड आहेत. म्हणजे हे वाळवलेले असतात आणि हे आपल्या इथे सुद्धा आता बरेच मिळतात. आता हे आहे कॅन्ड फूड. म्हणजे हे पॅक केलेलं असतं, टीनमध्ये असतं किंवा ह्या काचेच्या बाटल्यांमध्ये. तर हे जे काचेच्या बाटल्यांमध्ये दिसतंय हे वेगवेगळ्या प्रकारचे पिकल असतात. म्हणजे एक प्रकारची लोणचीच आपण म्हणू शकतो. तर हे जे हातात घेतलेलं आहे हे आहे काकडीचं. तर याच्यामध्ये विनेगर किंवा मिठाचं पाणी असे ह्याच्यामध्ये प्रिझर्व केलेले लोणचीही असतात. आता हे जे दिसतंय हे छोल्याचा प्रकार आहे. तर हे सुद्धा टीन केलेलं मिळतात किंवा हे राजमा आहे. त्यानंतर ह्याच्यात मकासुद्धा मिळतो. तर असे हे टीन किंवा प्रिझर्व केलेले सुद्धा इथं भाज्या किंवा लोणचीसुद्धा ह्याच्यात मिळतात. तर आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका.
तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी माहितीसह. धन्यवाद.